रामकृष्ण हरी दादा. रामकृष्ण हरी. हे काय बैल आहे का गाय आहे? गाय पंढरपूर खिल्लार गाय. असं आहे का? आणि बरं तुम्ही तळावर कशी आणली काय म्हणून? ते उपोषण आलोय. वारीत आहे का? बघा आपण बघू शकता नुसते वारकरीच नाही बरं तर त्या वारकरी आहेत पण एक गाय माया सुद्धा वारी करते. आणि दादा किती वर्ष झाले वारी करते का? ही पहिल्यांदा आले का? कोण्या गावची? सप्तवाडी. आणि तालुका इंदापूर जिल्हा. आणि हिला चारा पाणी सर्व सगळं बरं व्याली का आता का नाही? काय दिलं तिने? आणि बाकीचे गाववाले आहेत का सर? बघा आपण वारीला जाण्यासाठी शेतकरी म्हणतात की गाई वासराचं बकरीचं घरी कोण करायचं. पण हे बघा ज्यांना वारीची आतुरता आहे ती व्यक्ती आपल्या गाईला घेऊन सुद्धा वारी करू शकतं. आणि गाय ही पृथ्वीचं स्वरूप आहे. गाय म्हणजेच 100 अश्वमेध यज्ञ केल्याचं पुण्य मिळतं. एका गाईला चारा घातला तर आपण तीर्थक्षेत्रावर जातो आणि गाईला चारा घालतो. पण ते उलट होतं बरं. तरी घरी मातरू पितरू धड बोलीना संसारू वीर विश्वचे आदरू मूर्ख जायचा. सगळ्या जगामध्ये आदर करायचा लोकांचा. घरी आईबाप उपाशी आपले गुरे जर गोठ्यामध्ये वर्णत असतील तर वारी केल्याचा काही फायदा आहे का? काहीच नाही. दादा आपल्या घरी काही गुरे वासर बैल आहेत का? बरं. आणि बैल 2 आहेत. बरं. आणि त्याची कशी अवस्था? आता तुम्ही वारीत चालले त्याची काय व्यवस्था आहे? किती जमीन आहे आपल्याला? जमीन किती आहे? जमीन नाही का? मग याचा चारा पाणी कसं होतं? काही अर्धा एकरवर चालतं बघा हे सगळं काही. आणि अतिशय त्यांचं गायीवर प्रेम आहे. ज्या वेळेस बाळाला ज्या वेळेस दूध नसतं त्यावेळेस कोणतं दूध मिळतं बाळाला? बाळाला दूध नसतं आईला त्यावेळेस बाळाला काय पाजता तुम्ही? बघा मग आई ज्या बाळाची डिलिव्हरी मध्ये वारल्या जाते त्यावेळेस बाळाला कोण जगवतं? बघा ज्यावेळेस आई नसती त्यावेळेस काय होतं? गाय जगवती. म्हणून तुकोबारायने एक दृष्टांत दिला. आईशे बाप न करी माय तुका म्हणे वच्छ धेनू एक चित्ती आणि तैशे मजन येते संभाळिता. जसं बछड्याला गाय सांभाळते सकाळी सोडल्यावर दुधाची गाय पुढे असते का? खाली गाय पुढे असते का? चरताना चरायला जायला बाळासाठी वापस येते. बघा आजी पुढे या. हा सांगा. आपल्या मराठी धर्मात हा आपल्या गोठ्यात गाई आणि घरात आई. वा या 2 टाळी वाजव एकदा. पुंडली गवरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. काही तोटा येत नाही. पांडुरंग आपल्याला भरभराटून देतो. वा 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 वा. म्हणून तुकाराम महाराजांचा दृष्टांत गाईचा दिला नाही का? वच्छ धार्यावरी माऊली सांगतात दादा. वच्छ धार्यावरी जेवी धेनून वच्चेची दुरी अनन्य प्रीतीची परी आयुष्य आहे. गाईच्या काशातलं दूध संपलं बछड्याचंही पोट भरलं. बछड शांत बसतं काही? काय करताय? जाण्यासाठी आतुरता असते आणि गाय पुन्हा हमराडा मारून परत येते. बघा डोंगरावर सगळ्या गायी चरतात ताई. आणि गायी चरल्याच्या नंतर सगळ्या गायी डोंगरावर चरल्याच्या नंतर खाली गाय घराच्या वडील निघते का बछड्यावाली निघते? बरं कोणती निघती पहिले? हे पा जावय त्यांच्या वंशात तेव्हा कळे तुला बाळाचं प्रेम माहित आहे. आईला बाळाचं प्रेम माहित आहे. किती बाळ आहेत आई? हा वासराच्या वडील येते. दादा तुमच्याकडे गाई म्हशी आहेत का? माझ्याकडे पण गाई म्हशी आहेत. मग तुम्हाला हरकत नाही गायीवर प्रेम करायला. तर आता लोक प्रदर्शन करायला दादा चित्रावर गाय आणि गावरान आंबा हा चित्रावर. वा वा. कोणतं गाव आपलं? बेलवाडी ह्याच गावचे. वा वा वा. धन्यवाद सर. धन्यवाद. दादा तुमच्या गावामध्ये सोहळा आला आणि तुम्ही सर्व सोहळ्याचा आदर केला. पण एक गोमाय पण आली आणि तुमच्याकडे पण गाई म्हशी आहेत असे तुम्ही बोलले. तर मग मला हे सांगा चाऱ्यापासून दूध बनतं का पेंडीपासून दूध बनतं गाईचं? गाईच्या रक्तापासून. वा धन्यवाद. एकदा टाळी वाजवा.
हे बघा, बरेचसे व्यक्ती आम्हाला चाऱ्यापासून दूध म्हणतात. चाऱ्यापासून, पेंडीपासून जर दूध बनलं असतं तर शासनानं दूध उत्पादन फॅक्टऱ्या, चारा उत्पादन फॅक्टऱ्या टाकल्या असत्या. चारा दूध उत्पादन म्हणजे चाऱ्यापासून दूध निर्मिती, नाही का? पण याला एक ज्ञानेश्वर महाराजांनी याच्यामध्ये एक ओळी टाकली, दिली बघा ज्ञानेश्वरीत. तान्ह्याचे लागता झटे, तेने अधिकची पाना फुटे, रोष प्रेम दुनावटे पढियंताचे. गाईच्या बछड्याने दादा हमरडा मारला की स्थानाळू गाईच्या काशेतून धारा लागतात. हे फक्त आणि फक्त प्रेम कोणाचं आहे? गाईचं आहे. तसं बिजेला नंद रूपाचं झाड हलतं का नाही? हे वारकऱ्याच्या प्रेमामुळं. आणि पालखी सोहळ्याला माऊलीचा कळस हलतो ना, हे फक्त आणि फक्त कोणाच्या प्रेमामुळं? वारकऱ्याच्या प्रेमामुळं होतं. जसं गाईच्या प्रेमामुळं आणि बछड्याच्या प्रेमामुळं आईला दूध येतं, तसं वारकऱ्याच्या प्रेमामुळं हे सगळे आणि विष्णुमय जग, वैष्णवाचा धर्म असो. दादा, मला वाटतं तुम्ही ग्रामपंचायत सदस्य नाही का? आणि ग्रामपंचायत सदस्य असताना तुम्ही 2 कार्यभार कसे सांभाळता बरं? कारण राजा, सरपंच आणि कीर्तनकार नाही आतापर्यंत, आमदार आणि कीर्तनकार. आम्हाला गावकऱ्याकडून माहिती पडली की तुम्ही हाडाचे तज्ञ आहात. काय तुम्हाला हाडाविषयी ज्ञान आहे, सांगा ना थोडं. आपण सर्व म्हणजे आतापर्यंत मणक्याचे किंवा फ्रॅक्चर असेल निसटलेले पेशंट असतील, ते पूर्ण असे झोपलेले पेशंट आपण सरळ केलेले आहेत. बिना गोळी विना ऑपरेशन. त्याच्यामुळं भरपूर रिस्पॉन्स मला या हाडवैद्यांचा म्हणून एक बेलवाडी म्हणून एक गाव फेमस आहे, जामदार हाडाचे वैद्य म्हणून. तर बरेच ठिकाणाहून पेशंट आपल्याकडे येतात. दादा, ग्रामपंचायतचे पद येतील जातील, पण तुमचं हे पद कधीच जाणार नाही. कुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर.